बाजारामध्ये इतके तेल आहेत म्हणजे आदिवासी हेअर ऑइल असेल किंवा काय, जे दावे करतात, की तुम्हाला म्हणजे पूर्ण बाळ जरी असेल तरी त्यावर केस येतात. म्हणजे ते ऐकून खरं तर मोठ्या लेव्हलचा कॉन्फिडन्स येत असेल ज्यांना खरोखर केसांचा प्रॉब्लेम आहे. पण हे कितपत खरं आहे? हे बघा, ऑइल जगात एक सुद्धा ऑइल असा नाहीये, की जो केस उगवू शकतो. सर्वात आधी महत्त्वाचं हे आहे. हे मार्केटिंग गिमिक्स असतात. हं, हं, बिफोर हं. आफ्टर फेक पिक्चर्स तयार करायचे, ॲडव्हर्टाइजमेंट्स तयार करायचे आणि जेणेकरून ज्यांना तो प्रॉब्लेम आहे त्यांना अट्रॅक्ट करायचं. यात होतं काय, की तो व्यक्ती पहिल्यांदा ते घेतो ती गोष्ट. तो परत कधीच त्याचा रिपीट कस्टमर नाही होऊ शकत. तो व्यक्ती पेशंट किंवा क्लायंट एक वेळेस त्याला ती ₹100 ची असो किंवा ₹500 ची किंवा ₹1000 ची बॉटल असो. हं. त्याला ती खर्च करायला प्रॉब्लेम नाहीये. हं, पण हं, तो हं. सेकंड टाईम ती बॉटल नाही घेत. आता त्याचं ना लिटरेचर आहे, ना त्याचा सायंटिफिक बेस आहे, ना त्याच्यावर रिसर्च स्टडीज आहेत, हं, की हं, हं. जेणेकरून हे असं होतं. जर समजा तेलाने फायदे झालेच असते केसांना, तर हेअर क्लिनिक मुळातच राहिले नसते. ॲक्चुअली आणि सर आता बरेच जण म्हणतात, की मे बी ह्या शॅम्पूमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, याच्यामुळे हेअर फॉल होतो. तर शॅम्पू किंवा कंडिशनर हे चेंज केल्यामुळे कितपत हेअर लॉस होऊ शकतो किंवा ते त्याला कारणीभूत आहे का? जसं की मागच्या प्रश्नातच तुमच्या उत्तर दिलंय, की असं कुठलं जगात ऑइल नाहीये, की जे तुमचा हेअर फॉल किंवा हेअर लॉस कंट्रोल करून तुम्हाला नवीन केस देऊ शकतो. तसंच शॅम्पूच्या बाबतीतही आहे. असा जगात कुठला शॅम्पू नाहीये, की जेणेकरून केस उगवतो. हं. आता तुमचा प्रश्न असा आहे, की आपला शॅम्पू चेंज केल्याने, ऑइल चेंज केल्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? हां. मुळात हेअर लॉस किंवा हेअर फॉल हे समजून घेतलं पाहिजे, की कशामुळे होतं. त्याची अनेक कारणं आहेत. स्ट्रेस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, जेनेटिक आहे. तर तुम्हाला त्या कारणानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तुम्ही अजून एक लक्षात घ्या, की प्रत्येकाची केसांची क्वालिटी, हेअरसुद्धा वेगवेगळा असतात. जशी स्किन प्रत्येकाची टाइप वेगळा असते, तसा हेअर टाइपसुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे शॅम्पू आहेत. त्यामध्ये मॉइश्चरायझिंग शॅम्पू आहे, क्लिन्झिंग शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे. तुमचा वेट स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे. फ्रिझी हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत. ड्राय हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत. लांब केसांसाठी वेगळे, शॉर्ट हेअरसाठी वेगवेगळे. तर मुळात तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता शॅम्पू, तर मी सोपा सल्ला असा देईल, की माईल्ड शॅम्पू तुम्ही यूज करायला हवा. हं, हं, हं. परत आजकाल तुमचं वॉटर जे आहे, प्रत्येक सिटीचं वेगवेगळं आहे. तुम्ही बरोबर. ट्रॅव्हल खूप करता. हार्ड वॉटर कंटेंट खूप झालेला आहे. हं, हं. त्याच्यानंतर बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये केमिकली ट्रीटेड वॉटर तुम्हाला द्यावं लागतं. हां, हां, त्याचासुद्धा हां. त्या केमिकल्सचा बरोबर. खूप हां, हां, केसांवर हां, हां. परिणाम होतो. त्यानुसार तुम्हाला तो शॅम्पू चूज करावा लागतो. आता शॅम्पू करतो काय, तर फक्त तुमचा स्काल्पचा पी-एच, स्काल्पचं हायजीन आणि केसांना स्वच्छ आणि क्लीन ठेवतो. स्काल्प हायजीन ही एक तुमच्या केस गळतीमध्ये अगदी महत्त्वाची बाब आहे. त्यामध्ये तुम्हाला तो शॅम्पू मदत करतो. म्हणून तुम्ही चूज करताना माईल्ड शॅम्पू चूज करावा आणि मला तर असं वाटतं, की प्रत्येकानीच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, केटाकेनाझॉल, सॅलिसिलिक ॲसिड याचं कॉम्बिनेशन मिळतं. हे आठवड्यातून 1 वेळा, महिन्यातून 1-2 वेळा यांनीच तुमचा स्काल्प क्लीन ठेवला पाहिजे. कारण की आज तुमच्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये इतक्या अति प्रमाणात पोल्युटंट्स आहेत, की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा नाही आहे. तर त्याचे छोटे-छोटे जे कण असतात, ते तुमच्या स्काल्पमध्ये जाऊन चिटकतात हं, हं, हं. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तो स्काल्प तुमचा पूर्ण त्यात ऑइल आणि ते डस्ट मिक्स होऊन तुमचे पोर्स बंद होतात. तिथून सुरुवात होते तुमच्या हेअर फॉलची. म्हणून ओके. तुम्हाला शॅम्पू आवश्यक आहेच, पण बदलण्याची तुम्हाला फार-फार गरज नाहीये. तुमचा शॅम्पू बदलल्याने हेअर फॉल थांबेल, हे चुकीचा समज आहे.